नमस्कार, मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, सध्या नवरात्री चालू आहेत आणि या नवरात्री विशेष ग्रेट बेट मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत आहेत महिला पत्रकार सोनल महाडिक. सोनलजी, स्वागत आहे तुमचं. वसई विरार महानगर क्षेत्रामध्ये कार्यरत आहात तुम्ही. जागरूक वसईच्या संपादिका आहेत आणि आपण तुमचं थोडक्यात एक मुलाखत आपण करत आहोत. सध्या नवरात्री चालू आहे, तर काय सांगाल तुम्ही? सर्वप्रथम मी आज जागर मराठी या चॅनलचे खूप खूप आभार मानते, कारण आज मला स्वतःच्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलण्याची संधी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा संतोष गायकवाड सर, तुमचे खूप खूप आभार. सर्व नागरिकांना, सर्व बंधू भगिनींना माझ्याकडून आणि माझ्या वृत्तपत्राकडून नवरात्री निमित्त हार्दिक शुभेच्छा. सोनलजी, तुमच्या घरी कोणी असं पत्रकारितेचा वारसा वगैरे होता? तुम्ही एकमेव महिला म्हणजे घरातून तुम्ही पत्रकार म्हणून आलात? नाही, असं नव्हतं. मी आता या पत्रकारिता क्षेत्रामध्ये 2008 पासून आले. माझ्या सासूबाई ज्या होत्या त्यांच्या महिला पत्रकार एक मैत्रीण होत्या, त्यांच्या ओळखीने मी DTP ऑपरेटर म्हणून एका ठिकाणी कामाला लागले. अनेक स्थानिक वृत्तपत्रांमध्ये मी काम केलं. असं काम करता करता मला अखेर सुप्रसिद्ध दैनिक वसई समता, त्यानंतर वसई विकास, लोकमत सारख्या पेपरमध्ये मी DTPचं काम केलेलं आहे. आणि सतत म्हणजे वसई समताला मी जवळपास 10 ते 12 वर्ष काम केलं. सतत डोळ्याखालून जाणाऱ्या बातम्या आणि त्याच्यामुळे मला वाचनाची आवड निर्माण झाली. आणि वाचता वाचता मला असं समजलं की बाबा, समाजामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या समाजासमोर यायला पाहिजे. आणि शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक अशा बऱ्याच घडामोडी घडत असतात. त्यांना आणि नागरिकांच्या अनेक प्रश्नांना कुठेतरी वाचा फोडली पाहिजे. या अनुषंगाने माझ्या मनात एक भावना निर्माण झाली की एक स्वतःचं साप्ताहिक आपण सुरू करावं. यासाठी मी जागरूक वसई हे साप्ताहिक सुरू केलं. आणि हे साप्ताहिक सुरू करण्यासाठी मला माझे सध्याचे कार्यकारी संपादक जयप्रकाश शर्मा यांच्या सहकार्याने मी हे साप्ताहिक सुरू केलेलं आहे. शिवाय माझं स्वतःचं जागरूक वसई हे न्यूज चॅनल सुद्धा युट्यूबच्या माध्यमातून आम्ही बातम्या प्रसारित करत असतो. आता तुम्ही जेव्हा महिला म्हणून, पत्रकार म्हणून काम करता, तर सध्या तुम्हाला काय एकंदरीत वाटतं की म्हणजे कशा प्रकारचं वातावरण आहे, पोषक आहे, किंवा मग वर्तमान पत्र चालवणं, खरं तर वीकली काढणं हे खूप खर्चिक बाब आहे. म्हणजे त्या पद्धतीने सहकार्य लोकांचं मिळत नाही, जाहिरातीबद्दल अनस्त असते. तर काय वाटतं एकंदरीत? नाही, आता मी इतके वर्ष या पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, त्यामुळे कुठेतरी माझी पॉलिटिकल लेवलला कुठेतरी ओळख आहे. त्यामुळे मला म्हणजे फारशी एवढी अडचण येत नाही. माझं बऱ्यापैकी पेपरसाठी मला सहकार्य मिळतं. पण आता सद्यस्थितीत जर पाहिलं, आता तुम्ही पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, आपली जागर मराठी चॅनलवर विविध क्षेत्रांच्या महिलांची मुलाखत आपण घेत आहोत. आता आपण बोलतोय की भारताच्या राष्ट्रपती महिला द्रौपदी मुर्मू आहेत. तर मग कुठे असं तुम्ही जेव्हा पत्रकारिता करता त्यावेळेस अनेक समस्या असतात, चाळीतली लोक असतात किंवा प्रत्येक दर्जात आहे, तर अजूनही महिला सक्षमीकरण तुम्हाला वाटतं की होणं गरजेचं आहे? किंवा त्यांना बघा, मी ज्या ज्या ठिकाणी जाते ना, त्या ठिकाणी मी प्रत्येक महिलेला असंच एक उदाहरण देत असते की आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत, दिल्लीच्या मुख्यमंत्री आपल्या शीला दीक्षित मॅडम झाल्या, ममता बॅनर्जी झाल्या, त्यानंतर सध्या आपल्या वसईच्या आमदार सुद्धा स्नेहाताई दुबे पंडित आहेत, जिल्हाधिकारी आपल्या इंदुराणी जाखड आहेत, आणि प्रशासन दरबारी आपण पाहिलं तर नीता कोरे मॅडम आहेत, आरोग्य विभागामध्ये भक्ती चौधरी मॅडम आहेत, त्यानंतर तहसीलदार, ग्रामपंचायत लेवलला प्रत्येक महिला अग्रेसर आहेत. तर या सगळ्या महिला कुठल्याही बाबतीत कमी नाहीयेत. इव्हन आपण ऑपरेशन सिंदूर जेव्हा राबवलं होतं त्यावेळेला सुद्धा आपल्याला सोफिया कुरेशी या कॅप्टनचं खूप मोलाचं सहकार्य लाभलं होतं देशासाठी. तर अशा महिलांचा आदर्श प्रत्येक महिलेने मनात, डोळ्यासमोर ठेवला पाहिजे आणि त्या स्वतःच्या कर्तृत्वाला एक संधी देऊन उत्तुंग भरारी घेतली पाहिजे, असा निरोप मी प्रत्येक म्हणजे महिलेला देत असते. आता तुमची जी चॅनल चालू आहे, वृत्तपत्र चालू आहे, तुमच्या भविष्यातल्या काय योजना आहेत की म्हणजे कशा पद्धतीने तुम्हाला एक्सपान्शन व्हायचंय? बघा, महिलांना ना या समाजामध्ये बरेच प्रॉब्लेम आहेत. काही महिलांना लैंगिक अत्याचार होतात, काही वृद्ध महिला अशा आहेत ज्यांना त्यांच्या अपत्यांकडून त्रास होतो, स्वतःचं घर असून त्यांना राहायला ठिकाणा नाहीये. ठीक आहे. आणि असं असताना मग मी या क्षेत्रामध्ये असल्यामुळे मला अनेक महिलांचे फोन येत असतात की मॅडम, मला हा प्रॉब्लेम आहे. तर त्या प्रॉब्लेम मधून त्यांना बाहेर काढण्याचा मी माझ्या परीने जेवढा प्रयत्न होतो तो मी करत असते. आणि त्यांचा आशीर्वाद म्हणूनच आज मी मागील 5 वर्षापासून माझं वृत्तपत्र यशस्वीरित्या वाटचाल माझी सुरू आहे. सोनलजी, एवढी तुमची पत्रकारितेतली काही अनुभव तुम्ही सांगाल का प्रेक्षकांना?
बघा, ज्या वेळेला मी या क्षेत्रामध्ये आले त्यावेळेला मी एकदम नवखी होते आणि प्रत्येक कुठल्याही क्षेत्रात तुम्ही जा, प्रत्येक क्षेत्रामध्ये कॉम्पिटिटर हे असतात. मला डीटीपी ऑपरेटर पासून ते संपादिकापर्यंतचा जो प्रवास माझा झाला, तर ह्या 20-22 वर्षाच्या प्रवासामध्ये मला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. अक्षरशः जे माझे कॉम्पिटिटर होते त्यांनी लिटरली कॉम्प्युटर कीबोर्डवर हात ठेवून हे केलेलं आहे की पेज सेटिंग केलेली आहे, पण मला ती दाखवली नाही. पण मी तरीही हरले नाही. मी जिद्द मनाशी धरली की नाही, आपल्याला पुढे जायचंय, आपल्याला काहीतरी करायचंय. त्यामुळे मी ज्येष्ठ पत्रकार सुरेश कामत, जसे विजय खेतले, दीपक मोहिते यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी आज जागरूक वसई वृत्तपत्र सुरू केलेलं आहे. खरं तर मित्र हो, आजची नवदुर्गा म्हणजे तिने जे शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे, कुठलाही गॉडफादर नाही, पण तिला चांगली माणसं भेटत घेतली आणि आज संपादिका सोनल महाडिक हे खूप छान काम करते. आम्हाला अभिमान आहे आणि आमचा तुला नेहमीच सपोर्ट राहील. तर आजच्या या नवदुर्गा विशेष मुलाखतीमध्ये आम्हाला खूप अभिमान आहे की आम्ही आमचे डॉक्टर्स आहेत, शैक्षणिक संस्थाचालिका आहेत, शिक्षिका आहेत, अशा याच्यामध्ये एक महिला पत्रकाराचा पण आम्ही समावेश केला आणि तू वेळ दिला. आणि तुमच्या भविष्यातील वाटचालीसाठी पण खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.